स्वतः स्वामीनाथन यांना मरणोत्तर आता पुरस्कार द्यायचा, भारतरत्न म्हणायचं, पण स्वामीनाथन यांनी जो अहवाल दिला तो आम्ही अंमलात आणू असं 2014 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा वारंवार बोलतात, पण प्रत्यक्ष जेव्हा शेतकरी मला स्वामीनाथन कमिटीप्रमाणे 1.5 पटीने भाव द्या असं जेव्हा सांगतो तेव्हा त्याच्यावरती अश्रुधराचा मारा, प्रत्यक्ष गोळीबार अजून त्यांनी केला नाही, पण हे सरकार एवढं निघृण आहे की हे गोळीबार करण्याच्या अवस्थेत जाईल. सध्या तरी पाण्याच्या गोळ्यांचा मारा करतात, अश्रुधूर सोडतात. आणि मागच्या वेळेस 150 लोक मेलेत, 150 किसान मागच्या वेळेस त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे म्हणून काळे कायदे 3 रद्द होऊ शकलेत. पण आता तर मोर्चाला सुरुवात झाली आणि एक तरुण आपला जीव एका हरियाणाच्या पोलिसाकरवी जो अत्याचार झाला त्यामुळे त्याचा जीव गेला आहे. 2 दिवस स्थगिती आहे आणि याच संदर्भामध्ये त्यांना पाठिंबा देणारे माजी गव्हर्नर म्हणजे ते गोव्याचे गव्हर्नर होते, ते काश्मीरचे गव्हर्नर होते आणि ते पूर्वोत्तर राज्यांचे पण गव्हर्नर होते. सत्यपाल मलिक यांची गव्हर्नरशिप गेल्यानंतर त्यांनी पुलवामाच्या प्रश्नावरती जे वक्तव्य केलं की लाखो म्हणजे सैनिकांचे जीव वाचले असते, मी मदत करायला तयार होतो, पण माझं तोंड बंद करण्यात आलं असं जेव्हा सत्यपाल मलिक सारखं सांगायला लागले आणि ते स्वतः किसान आहेत आणि ते उत्तर प्रदेशामधले आहेत आणि चौधरी चरणसिंग बरोबर त्यांनी एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि आता ते भारतीय जनता पक्षाचे त्यानंतर नेते झाले. विरोधक तर बोलणारच भाजपच्या विरोधात, पण एक अंतर्गत मनुष्य जो गव्हर्नर म्हणून राहिलेला आहे तो जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांचं बिंग फोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं तोंड बंद करण्याकरता इलेक्शन अजून 15 दिवसांनी येणार आहे. तत्पूर्वी CBI आणि ED यांनी त्यांच्या घरावरती छापे मारण्यासाठी गेले 2 दिवस हैराण करून सोडलेले आहे. दिल्लीमध्ये म्हणा किंवा 30 ठिकाणी त्यांनी छापे टाकलेत. सत्यपाल मलिक यांचा आवाज बंद होणं शक्य नाही, सर्वच जण जाणतात. सत्यपाल मलिकांचं जे संरक्षण आहे ते काढून घेतलेलं आहे भारत सरकारने, कारण त्यांची गव्हर्नरशिप संपली. किंबहुना गव्हर्नर पदावरून निवृत्त झालेले अनेक लोक आहेत, यांची संरक्षण व्यवस्था सरकारने करायची असेल ती अनेकांची आहे. मात्र सत्यपाल मलिक जे भारतीय जनता पक्षाचे एक उपाध्यक्ष पण होते ते जेव्हा बोलू लागतात की या देशाचा पंतप्रधान आणि या देशाचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर हे लोकांना मिसगाईड करतायत आणि पुलवामा एक अर्थातच भारतीय जनता पक्षाचा बनाव आहे, इतकं मोठं विधान त्यांनी केल्यानंतर त्यांच्यावरती आता CBIच्या धाडी पडतात. याचाही आपण सर्वांनी भारतीय जनतेने निषेध केला पाहिजे, कारण सत्य बोलणाऱ्या माणसाचं तोंड बंद करणं हे विरोधकांच्या बाबतीत होतच आहे. पण किसानांचा नेता चौधरी चरणसिंगांना एक भारतरत्न पुरस्कार देत असताना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या डॉक्टर सत्यपाल मलिक यांना अशा तऱ्हेने हैराण करणं, त्यांचंही वय 80च्या पुढे आहे. त्यामुळे 80च्या पुढे असणाऱ्या मला मार्गदर्शक मंडळात पाठवून द्यायचं आणि सर्वांची तोंड बंद करायची. या पद्धतीने सत्यपाल मलिक यांच्या घरावरती जे CBIचे छापे चालू आहेत त्याच्यातून त्यांच्याकडे काय मिळणार आहे, कारण त्यांच्याकडे काहीच नाही आहे असं त्यांनी वारंवार सांगितलं आहे. आणि म्हणून सत्यपाल मलिक हा किसानांचा पुत्र आहे, मुलगा आहे, ते स्वतः किसानी करतात, त्यामुळे ते कोणाला घाबरणार नाहीत. तमाम जाट समूह त्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहील आणि हा जाट समूह उत्तर भारतामध्ये भारतीय जनतेचा पराभव करायला निश्चितपणे उत्सुक आहे. अशा परिस्थितीत रोजच चुका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला जी अवदसा आठवली आहे ती डॉक्टर सत्यपाल मलिक यांच्या घरावरती हल्ले करणं म्हणजे छापा टाकणं आणि किसानांवरती हल्ले करणं, किसानांना खलिस्तान म्हणून सांगणं आणि किसानांना खलिस्तान म्हणण्याची जी काही एक घाणेरडी परंपरा भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधानांनी आणि त्यांच्या नेत्यांनी जी केली ती परंपरा परवाच्याच दिवशी म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये एक IPS ऑफिसर जो पगडी घालणार आहे वेस्ट बेंगॉलमध्ये त्याला सुद्धा तुम खलिस्तानी हो असं म्हणणारे भारतीय जनता पक्षाचे कलकत्त्याचे नेते आज भान विसरून अशा तऱ्हेचे आरोप करतायत की पगडी घातली म्हणजे खलिस्तानी, तुम्हाला विरोध केला तर देशद्रोही. त्यामुळे सगळे तमाम किसान आणि तमाम भारतातले मोदी विरोधक किंवा भारतीय जनता पक्षाचे विरोधक हे आता देशद्रोही ठरवले जात आहेत. या सर्व लोकांनी मिळून आता भारतीय जनता पक्षाला
मार्च महिन्यामध्ये जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा किसानांचं आंदोलन, कामगारांचं आंदोलन, या सर्वांनी या भारतीय जनता पक्षाला, ज्यांनी संविधान मोडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांनी संविधान बदलून हिंदू राष्ट्र करण्याचा एक कुटील डाव आखलेला आहे आणि संपूर्ण सत्ता एका पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने नेण्याचा प्रयत्न केला आहे, हे फॅशिझम जे आहे हे फॅशिझम लोकांनी झुगारून द्यावं. मग त्यात व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, याचबरोबर कलाकार, साहित्यिक, पत्रकार यांनी कोणीही आमच्या विरुद्ध बोलता कामा नये याकरता एक दडपशाहीचं वातावरण जे निर्माण केलं आहे त्याचा प्रतिकार करणं जे किसानांनी केले. तर किसान आंदोलन केवळ किसान करतायत असं नव्हे, तर भारतातले 140 कोटी जनता किसानांच्या आणि कामगारांच्या मागे, हे आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि म्हणून कोणीही न घाबरता आपला मतपेटीतला जो काही अधिकार आहे, प्रत्येक नागरिकाने एक मत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. उमेदवार कोणी का असेना, जो उमेदवार ठरेल तो भारतीय जनता पक्षाचा पराभव करणारा, लोकांनी ही निवडणूक आपली निवडणूक आहे समजून घेतलं पाहिजे. पक्षाचे उमेदवार असतात कारण ती एक पद्धती आहे, पण शेवटी लोकांनी इमर्जन्सीनंतर आपणच इंदिरा गांधींचा पराभव करू शकतो हे लोकांनी ठरवलं आणि मग नेते निर्माण झाले. हीच परिस्थिती आता पण आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याकरता किसानांचं आंदोलन, कामगारांचं आंदोलन आणि या देशातल्या तमाम पत्रकार, कलाकार, मध्यमवर्गीय सर्वच लोकांनी हा देश वाचवण्यासाठी, किसानांचा अधिकार वाचवण्यासाठी आणि अर्थातच कामगारांचे अधिकार वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे किसानांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत, कामगारांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत ही भूमिका घेऊन त्याचा मतदानावरती निश्चितपणे एक भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मत व्यक्त केलं पाहिजे. हे या ठिकाणी बोललंच पाहिजे, किंबहुना हे राजकारण केलंच पाहिजे. किसान शेवटी केवळ MSP मागतात, त्याचा कायदा मागतात. एवढ्यापुरतंच नाही तर केंद्र सरकारच्या एकूणच कामगार विरोधी आणि शेतकरी नीतीविरुद्ध लढतायत. त्यामुळे लोकांनी सुद्धा त्यांना पाठिंबा देत असताना एवढा व्यापक विचार करणं आवश्यक आहे. म्हणून किसानांचं आंदोलन हे आपलंच आंदोलन आहे. या पद्धतीने भारतातल्या जनतेने किसानांच्या आणि कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे, एवढंच मत मी व्यक्त करतो. आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो शेअर करावा आणि मॅक्स महाराष्ट्राला सबस्क्राईब करावं अशी कळकळीची विनंती करतो. कारण शेवटी लढणारी जी काही चॅनल्स आहेत ती गोदी मीडिया लढू शकत नाहीत, गोदी मीडिया लढणार पण नाही आहे. परंतु मॅक्स महाराष्ट्रासारखी जी यूट्यूब चॅनल्स आहेत याचाच घरोघरी प्रसार झाला पाहिजे. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की मॅक्स महाराष्ट्र सबस्क्रायबर बना, मॅक्स महाराष्ट्राला मदत करा आणि मॅक्स महाराष्ट्राचा हा जो काही व्हिडिओ आहे हा शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. इथेच थांबतो.